हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही असं छानसं रेडी होऊन जातोय देवीच्या दर्शनाला आणि प्रसाद घ्यायला. प्रिशूसुद्धा छान रेडी झाली आहे. मी प्रिशूची सुद्धा तयारी दाखवते. बाकी तिकडे काय काय होतं ते शेअर करतेच. आज आम्ही असा विचार करतोय की वाणाचं सामान आणायचं, जे डिसाइडेड नाही आहे, पण बघूया. आणि आणखी काही गोष्टी घ्यायच्या आहेत घरी. बाहेर खूप आवाज आहे, आधी ते दाखवते तुमच्यासोबत. बाकी काय काय होतंय दिवसभरात ते सुद्धा शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. इकडे बघ सोनू, इकडे बघ, इकडे फोटो काढते मी तुझा. हा प्रिशूची तयारी, बाकी सर्व सुद्धा रेडी झाले. थँक्यू. चला, आज आम्ही दोघी मॅचिंग. फक्त तिचा कलर थोडासा डार्क आणि माझा थोडासा लाईट, जे अनप्लॅन्ड होतं. सो आम्ही असं छानसं रेडी झालो. मी देवीत आलोय आणि आता जातोय दर्शन करायला. माझ्या पिशूराने बघा किती छान रेडी झाली. रिशू हाय कर. ते ओटी. सो आम्ही ओटी भरली. आता आम्ही जातोय ताट परत द्यायला आणि त्या बाकी गेलाय जेवणाचे कुपन काढायला. आमच्या मागे हे काम. सो आम्ही प्रसाद घ्यायसाठी आलो. शेवटपर्यंत वाढणं होती आणि खूप छान असं होतं. आता स्ट्रिक्ट मनाई होती व्हिडिओसाठी आणि मोबाईलच बंद ठेवा असं कंटिन्यू त्यांची अनाऊन्समेंट सुरू होती. त्यामुळे कसं बसं मी शूट केलं एवढंच. छान अशी पालक भाजी, भात, पोळी आणि शिरा असं गरमागरम जेवण होतं. मी प्रसाद घेतला मस्त आणि आता निघालोय मार्केटला जायला. कोइन्सिडेंटली श्रेया पण आज रेड झाली. श्रेया कुठे आहे? श्रेया कोइन्सिडेंटली ही पण आज रेड झाली. अनप्लॅन्ड आमचा तिघींचा सुद्धा आउटफिट ऑलमोस्ट सेम झालाय आज. आउटफिट. चला आता आम्ही जाणार मार्केटला, ही जाणार हिच्या ड्युटीला. आणि खूप छान जेवण झालं. तुम्ही पण जर अमरावतीमधले असाल किंवा अमरावतीला आले कधी, तर देवीमधल्या इथे प्रसाद नक्कीच घ्या. कुपन काढावं लागतं. 11 ते मला वाटते 2:30चा काहीतरी टायमिंग आहे. आणि खूप छान जेवण असतं, खूप छान प्रसाद असतो आणि आमचं सर्वांचं खूप छान झालं आहे. खूप दिवसाची इच्छा होती, पण आत्यामुळे आम्हाला ते शक्य झालं आहे ना आई? खूप दिवसाची इच्छा होती ना आपली? खूप दिवसाची इच्छा होती, पण आमचा काही योग येत नव्हता. आत्यामुळे आमचा तो योग आला. सो आत्याला खूप खूप धन्यवाद. आता आम्ही जाणार मार्केटमध्ये वाणाचं सामान घ्यायला आणि आणखी काही सामान घ्यायचं आहे. श्रेया जाते तिच्या ऑफिसला. आणि प्रिशू, तू कोणासोबत जाते? सो चला आता बाकी काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेच. प्रसाद वगैरे घेऊन झाला. आता आम्ही मस्त फोटो काढत बसलोय, कारण खूप दिवसानंतर आलोय. सो फोटो तर व्हायलाच पाहिजे. इकडे या दोघं मावशीचं आणि लेकीचं बघा काय चाललंय. सो फोटोज वगैरे काढल्यानंतर आम्ही निघालो आता मार्केटला जायला. सो त्या दोघीला दिलं आम्ही पाठवून चालत आणि आम्ही जातोय आता गाडीकडे. आम्ही गाडी घेणार आणि गाडीने जाणार, कारण आमच्यासोबत हे पीस आहे आणि हे पीस अजिबात कडेवर राहत नाही, सारखी खाली उतरते. आम्ही विचार केला की आम्ही जातो गाडीने, दोघीजणी म्हणजे तिघीजणी. हे 2:30. सो आम्ही 2:30 जातोय आता गाडीने आणि त्या दोघी गेल्यात चालत. सो चला आता. घेतलं का ग? हे मोठे आहे ह्याच्यापेक्षा. सेम साईज आहे. देवाचं काय पाहू दे. काय पाहिजे आई? ते स्क्वेअर वाला पण छान वाटते. घे ना, ते स्क्वेअर वाले पण छान वाटते, पण हेच डीप आहे. घे ना, घे. आम्ही हे घ्यायचा विचार करतोय. नाही ते नाही, हे याच्यासाठी हेच छान वाटते भाजीसाठी वगैरे. घ्या. तो आम्ही आलोय वाणाचं सामान घ्यायला आणि इथे खूप साऱ्या व्हेरायटी आहे. खूप छान क्वालिटीचं आहे. स्टील असो, ॲल्युमिनियम असो की आणखी काही. सो आमचं तेच बघायचं चाललंय काय काय घ्यायचं. प्रिशू झोपली आहे त्याच्यामुळे मग मी तिला घेऊन आहे. बाकी खूप छान क्वालिटीचं आहे. इनकेस तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी ॲड्रेस सेंड करते. छोटासा गंज, तोही गंज छान आहे. पण आपल्याला थोडी पैशाचं बजेट. तो गंज पण छान आहे. तो आहे ना ते वर विद्या, ते खालून कोणाला तरी आवाज द्यायला लागते.
आता तुम्ही कोटी घेणार होता ना? हे कुठे काढली होती छोटीशी? गुंड असेल नाही तर ते खालच्यांना आवाज द्यावा लागते वर. खाली कोणीच नाही ना, आवाज दे. वर कोणीच नाही आहे म्हणा. आई आता चटकली. काय झालं? हा कन्फ्युजन. पाहून घे. हे घे. दोन्ही सारख्याच आहे. घे कोणती पण. दोन्ही स्टँड सारखंच आहे. हे घे. हे बारीक जळीचं आहे. पहा ना होते कोणती घेऊ. सो आमचं कन्फ्युजन सुरू आहे. त्याच्यामुळे आम्ही आता खाली जातोय आणि त्याच्यानंतर परत वर येणार. चला पहा, ऑल टाइम कन्फ्युजन आईचं. निवांत झोपली. यांची खरेदी होईपर्यंत माझं मन उठलं. पूर्ण वेळ लावला यांनी खरेदीला की माझं शोनलं उठून गेलं. हो ना. सो आम्ही घरी आलोय. सामान घेतलंय काही. सर्वात आधी तर हे स्पून घेतलेले आहेत आईनी वाणासाठी आणि घरच्यासाठी म्हणून. सो हे किलोप्रमाणे घेतलेले आहेत. 400 रुपयामध्ये 52 असं. त्यानंतर हे आरतीचं ताट घेतलंय महालक्ष्मीसाठी म्हणून. आणि त्यानंतर आणखी काय घेतलं ते मी बॅक कॅमेराने दाखवते. एक ते स्टँड घेतलंय. छान आहे स्टँड. त्यानंतर हा ट्रे घेतलाय विद्याताईंनी. हा गुंड घेतलाय आत्यानी. आणि ताट दाखव. आणि हे ताट घेतलेले आहेत बघू. आणि हे ताट घेतलेत. खूप छान क्वालिटीचं आहे पूर्ण. तो आम्ही हे सर्व अमरावतीच्या एका शॉपमधून घेतलंय, होलसेल शॉपमधून. तिथे स्टील, तांबा, पितळ वगैरे सर्वच भांडी खूप छान रेटमध्ये आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे. हे स्पूनच बघू शकता तुम्ही, जाड आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहे. त्यानंतर हे ताट सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे आहे. आणि बाकीही सर्व भांडी जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करते. खरंच एकदा व्हिजिट करा, खूप छान क्वालिटीचं आहे सर्वच. सो आता आम्ही घरी आलो. आता पिशूची मस्ती चालली आहे बघा. देवाच्या ताटाला तर झाले, कारण की मी पिशू काय पाहिजे तुला? ताटाच्या पारायण केलं तेव्हा पण ते ताट ते केलं ते. काय पाहिजे? पैसे कोणी दिले? अजून काही नॉर्मल देवाला पैसे कोणी दिले? सो चला आता मी जाते शॉपला. आणि जेवण वगैरे आमचं सर्व खूप छान झालं. बाकी काय होतं पुढे ते शेअर करते. आत्याकडे आलोय आता आत्याच्या गोळ्या घ्यायसाठी, कारण खूप लेट झाला. आम्हाला असं वाटलं होतं जेवण करून वगैरे आम्ही लवकर येणार आणि म्हणूनच मी डायरेक्ट घरून तिकडे गेलेली. पण वाजलेल्या 4 म्हणजे 4 जास्त झाले. विद्या तुझा मोबाईल कुठे आहे का? 4 जास्त झालेत आणि तरीसुद्धा आम्ही अजूनही बघा 4:17 झालेत. पण तरीसुद्धा आम्ही अजूनही म्हणजे आत्ता घरी आमचं चहापाणी वगैरे व्हायचं. आता मी चहापाणी वगैरे पिते, त्याच्यानंतर शॉपला जाते. आज माझे खूप काही व्हिडिओज शेड्यूल्ड होते, म्हणजे व्हिडिओज बनवायचे होते खूप सारे. सो ते सुद्धा काम झालं नाही. पण आमची खरेदी शांततेत झाली. शेवटी प्रिशू उठून खूप रडायला लागली. मग ते ओळखीचे काका त्यांच्या शॉपमध्ये जाऊन मी तिला थोडं शांत केलं आणि नंतर आता घरी आलो. आता गोळ्या घेतल्या आताच्या. आता परत घरी जाते आणि त्याच्यानंतर मग शॉपला जाते. सो काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. पण ओव्हरऑल आजचा दिवस आमचा छान होता आतापर्यंतचा तरी. तर चला आता घरी जाते, चहापाणी वगैरे पिते आणि त्यानंतर मग शॉपला जाते. सो मी निघाली आहे शॉपला जायला. वाजलेत 5:30. दिवस मावळायला आला आहे आणि मी आत्ता शॉपला जाते कारण प्रिशूमुळे जमलंच नाही लवकर येणं. माझं सर्व जसं मी सांगितलं 4:30पर्यंत चहापाणी वगैरे झालं होतं, तरीही मला एवढं लेट झालं. आता शॉपला जाते आणि बाकी काय होतं ते तिकडे गेल्यानंतर शेअर करते. आले मी शॉपला आणि 5:35 झाले मला यायला. आता ना टाकीतलं पाणी पूर्ण संपलं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की आत्ता जर कोणी आलं ना तर खूप म्हणजे पाणीच नाही आहे काही. तरी मी आता 1 बादली पाणी बोरवरून भरून आणलं आहे आणि आता मी आल्याबरोबर तेच केलं. स्ट्रोलसुद्धा काढायचा आहे कारण मी आल्याबरोबर आधी हात धुते, कारण मी डस्टबिन बाहेर ठेवते आल्यावर आधी. त्याच्यानंतर ते पाय पुसणं वगैरे या सर्व गोष्टी, म्हणून मग आल्याबरोबर आधी हात धुते. बघितलं तर टाकीत पाणीच नाही. आता रात्री मला वाजले होते 10:30, त्याच्यामुळे मग म्हणजे घरी पोचायला 10:30 झालेले, इथून निघायला 10. त्याच्यामुळे मग मी
बघितलंच नाही, चेक केलं नाही. आणि माझ्याकडे पाणी मी ऑलरेडी काढून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळं मग मी तेच पाणी यूज केलं. म्हणून रात्रीला माहीत नाही पडलं, नाहीतर मी रात्रीच पाईप लावला असता. आणि आता एवढा प्रॉब्लेम झाला आहे. आता टाकी इंडिपेंडंट दिलेला आहे. कमर्शियलमध्ये हाच प्रॉब्लेम आहे. कधी मालक लोकांच्या डोक्यात काय येईल काहीच सांगता येत नाही. आता त्यांनी बोलले की तुमच्या यूजसाठी म्हणजे सॉरी पार्लरच्या यूजसाठी पाणी खूप जास्त लागतं, त्याच्यामुळे अंदाज येत नाही. आधी 100 रुपये घ्यायचे ते मेंटेनन्सचे, मग त्याच्यामुळे पाणी वगैरे सर्व पाणी कॉमन लाईट वगैरे या सर्व गोष्टी आल्या. पण आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जास्त पाणी लागतं, पण आम्ही ठरवू शकत नाही की तुम्ही किती पाणी यूज करता. त्यापेक्षा तुम्ही तुमचं इंडिपेंडंट ठेवा. त्याच्यामुळे मग मला टाकीचं करावं लागलं. आणि आता टाकीत काहीच पाणी नाही आहे, मला टाकीत पाणी चढवायचं आहे. त्याच्यासाठी ते पाईप लागवा वगैरे ही खूप झंझट आहे. पण हेच असतं, बाहेर पडल्यानंतर ना खरंच खूप एक्सपिरियन्स येतात. असो, मला त्याचं काही वाटत नाही. आता टाकीत पाणी चढवायचं आहे मला. त्याआधी आत्ताच आली आहे, तर मी झाडू पोछा करायच्या बाकी आहे, तर आता झाडू मारते फक्त. देवाची पूजा वगैरे ते करून घेते आणि पोछा नंतरच मारेल, कारण मग थोडं पाणी हे वगैरे होतं. नंतर मग मी बाहेरचं सुद्धा धुवून घेत असते, त्याच्यामुळे आधी आता पाणीचं काय आहे ते बघते. आज श्रेयासुद्धा येणार आहे इथे, सो विचार करते की ती आल्यानंतर पाईप लावते. कारण काय आहे, टाकी भरल्यानंतर ना माहिती पडत नाही. तसं माझं जे आहे म्हणजे बघा तिथे तर तो जो व्हाईट पाईप दिसतोय ना, तो टाकीच्या आउटलेटचाच आहे. सो त्याच्यामध्ये पाणी पडतं, ते माहिती पडतं मला टाकी भरल्यानंतर. आता बाहेर आवाज खूप असेल, त्याला प्लीज इग्नोर करा. तर त्या आउटलेटमध्ये माहिती पडतं, पण इथून मला बोरपर्यंत जायला ना खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मग मी विचार करते श्रेया आल्यानंतरच पाणी भरते. सो कसं काय होतं ते शेअर करतेच. आणि आता डायरेक्ट मी हा आवाज बंद झाल्यानंतर आणि पूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. आता वाजलेत 10. आम्ही आता घरी जातो. श्रेयाचा हेअरकट झाला, खूप छान झाला आहे. कसा काय मी ते तुम्हाला पुढे दाखवते. आधी घरी जाते आणि बाकी मग पुढे बोलते. सो रात्रीला व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे मी सकाळची क्लिप इथे ॲड करते आहे. श्रेयाला अगदी हलक्याच लेअर्स हवा होता, सो तिचा हेअरकट मी त्याच अकॉर्डिंग केला आहे. चला आता मी या ब्लॉगला इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.